रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. कुंडलिक वरदेवर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. श्रीमद भागवत स्कंद दुसरा, अध्याय 8. राजा म्हणाला. अध्याय 8. राजा परीक्षिताचे विविध प्रश्न. राजा म्हणाला, भगवन, आपण वेदव्यात्यांमध्ये श्रेष्ठ आहात. जेव्हा ब्रह्मदेवांनी नारदांना निर्गुण भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याची आज्ञा केली, तेव्हा देवतुल्य नारदांनी कोणाकोणाला कोणकोणत्या रूपाने उपदेश केला. कारण अचिंत्य शक्तींचे आश्रय असणाऱ्या भगवंतांच्या कथाच लोकांचे परम मंगल करणाऱ्या आहेत, म्हणून त्या मी आपणाकडून जाणून घेऊ इच्छितो. अहो महाभाग, आपण मला असा उपदेश करा की ज्या योगे मी माझ्या आसक्तीरहित मनाला सर्वात्मा भगवान श्रीकृष्णांमध्ये तन्मय करून माझे शरीर सोडू शकेन. जे लोक श्रद्धेने त्यांच्या लीलांचे नित्य श्रवण आणि कथन करतात, त्यांच्या हृदयात लवकरच भगवंत प्रगट होतात. श्रीकृष्ण कानांच्या छिद्रांतून आपल्या भक्तांच्या भावमय हृदय कमलावर जाऊन बसतात आणि जसा शरद ऋतू पाण्याचा गढूळपणा नाहीसा करतो, त्याप्रमाणे भक्तांच्या मनातील दोष नाहीसे करतात. रागद्वेषादी क्लेशापासून मुक्त होऊन ज्याचे हृदय शुद्ध होते, तो श्रीकृष्णांच्या चरण कमलांना एक क्षणभरही विसरत नाही. ज्याप्रमाणे प्रवासाचा क्षीण झालेला वाटसरू आपले घर सोडित नाही. भगवन, जीवाचा पंचमहाभूतांशी संबंध नसताना त्यांचे शरीर पंचमहाभूतांपासूनच बनते. हे आपोआप होते की अन्य काही कारणामुळे? आपण या गोष्टीचे मर्म जाणत आहात. आपण सांगितलेत की भगवंतांच्या नाभीतून जे कमळ प्रकट झाले, त्यातून सृष्टीची रचना झाली. हा जीव आपल्या मर्यादित अवयवांनी जसा परिच्छिन्न आहे, तसेच आपण परमात्म्याचे सुद्धा मर्यादित अवयवांनी परिच्छिन्न असल्याप्रमाणे वर्णन केले. हे कसे? ज्यांच्या कृपेने सर्व भूतमय ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात, ज्यांच्या नाभी कमलापासून उत्पन्न होऊनही ज्यांच्या कृपेने ते त्यांच्या रूपाचे दर्शन करू शकले होते, ते भगवंत सृष्टीची स्थिती, उत्पत्ती आणि प्रलयाला कारण आहेत. सर्वतर्यामी आणि मायेचे स्वामी परमपुरुष परमात्मा आपल्या मायेचा त्याग करून कोठे व कोणत्या रूपात शयन करतात? पहिल्यांदा आपण सांगितले होते की विराट पुरुषाच्या अंगापासून लोक आणि लोकपालांची रचना झाली होती. पहिल्यांदा आपण सांगितले होते की विराट पुरुषाच्या अंगापासून लोक आणि लोकपालांची रचना झाली होती, आणि नंतर हेही सांगितले होते की लोक आणि लोकपालांच्या रूपात त्यांच्या अंगाची कल्पना झाली. या दोन्ही गोष्टींचे तात्पर्य काय? महाकल्प आणि त्यांच्या अंतर्गत अवांतर कल्प किती आहेत? भूत, भविष्य आणि वर्तमान कालाचे अनुमान कोणत्या प्रकारे केले जाते? स्थूल देहाभिमानी जीवांचे आयुष्य सुद्धा ठरलेले आहे काय? अहो ब्राह्मण श्रेष्ठ, कालाची सूक्ष्म गती, चुटकी इत्यादी, स्थूल गती, वर्षे इत्यादी कोणत्या प्रकारे जाणली जाते? विविध कर्मामुळे जीवांच्या किती आणि कशा गती होतात? देव, मनुष्य इत्यादी योनी सत्व, रज, तम या 3 गुणांच्या फलस्वरूपच प्राप्त होतात. त्या इच्छिणाऱ्या जीवांपैकी कोण कोण कोणत्या योनी प्राप्त करून घेण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची कर्मे करतात? पृथ्वी, पाताळ, दिशा, आकाश, ग्रह, नक्षत्र, पर्वत, नदी, समुद्र, द्वीप आणि त्यात राहणाऱ्या जीवांची उत्पत्ती कशी होते? ब्रह्मांडाची आतील आणि बाहेरील दोन्ही प्रकारची परिणामे सांगा. त्याचबरोबर महापुरुषाचे चरित्रे, वर्णाश्रमांचे भेद आणि त्यांच्या धर्मांचे निरूपण करा. युगांचे भेद, त्यांची परिमाणे, त्यांचे वेगवेगळे धर्म, तसेच भगवंतांच्या विभिन्न अवताराची परम आश्चर्यमय चरित्रे सुद्धा सांगा. मनुष्याचे साधारण आणि विशेष धर्म कोणकोणते आहेत? भिन्न भिन्न व्यवसाय करणाऱ्या लोकांचे, राजर्षींचे आणि संकटात सापडलेल्या लोकांचेही धर्म सांगा. तत्वाची संख्या किती आहे? त्यांचे स्वरूप आणि लक्षण कोणते? भगवंतांची आराधना आणि अध्यात्मयोगाचा विधी कोणता आहे? योगेश्वरांना कोणकोणते ऐश्वर्य प्राप्त होते आणि अंती त्यांनी कोणती गती मिळते? योग्यांचे लिंग शरीर कोणत्या प्रकारे भंग होते? वेद, उपवेद, धर्मशास्त्र, इतिहास आणि पुराणांचे स्वरूप आणि तात्पर्य काय आहे? सर्व प्राण्यांची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय कसा होतो? तळी, विहिरी खोदणे इत्यादी, स्मार्त, यज्ञ यागादी
वैदिक तसेच काम्य कर्माचा आणि धर्म अर्थ काम यांच्या साधनांचा विधी काय आहे? प्रलयाच्या वेळी प्रकृतीत लीन झालेल्या जीवांची उत्पत्ती कशी होते? पाखंडांची उत्पत्ती कशी होते? आत्म्याचा बंध मोक्षाचे स्वरूप काय आहे आणि तो आपल्या स्वरूपात कोणत्या प्रकारे स्थिर होतो? भगवंत परम स्वतंत्र आहेत, ते आपल्या मायेने कोणत्या प्रकारे क्रीडा करतात आणि तिला सोडून साक्षीभावाने उदासीन कसे राहतात? भगवन, मी हे सर्व आपल्याला विचारित आहे, मी आपल्याला शरण आलो आहे. महामुने, आपण कृपा करून क्रमशः या प्रश्नांचे तात्विक निरूपण करावे. या विषयात आपण स्वयंभू ब्रह्मदेवाच्या समान परम प्रमाणभूत आहात. दुसरे लोक पूर्व परंपरेने ऐकली सांगितलेलीच माहिती सांगतात. ब्रह्मन, रागावलेल्या ब्राह्मणांच्या शापाव्यतिरिक्त उपोषणाने माझा प्राण जाऊ शकणार नाही, कारण मी आपल्या मुखकमलातून निघणाऱ्या भगवंतांच्या अमृतमय लीलांचे कथांचे श्रवण करीत आहे. सूत म्हणाले, जेव्हा राजा परीक्षिताने संतांच्या सभेमध्ये भगवंतांच्या लीला कथा ऐकण्यासाठी अशा प्रकारे प्रार्थना केली, तेव्हा शुकदेव अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्याला तेच वेदतुल्य श्रीमद भागवत पुराण सांगितले, जे बाह्य कल्पांच्या सुरुवातीला संत भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितले होते. पांडुवंश शिरोमणी परीक्षिताने त्यांना जे जे प्रश्न विचारले होते ते त्या सर्वांचे क्रमशः उत्तर देऊ लागले. श्रीमद भागवत स्कंद दुसरा अध्याय 8 समाप्त. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदेवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदेवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्रीमद भागवत स्कंद दुसरा अध्याय 2. भगवंतांच्या स्थूल आणि सूक्ष्म रूपांची धारणा तसेच. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदेवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्रीमद भागवत स्कंद पहिला अध्याय 19. परीक्षिताचे अनशन व्रत आणि शुकदेवांचे आगमन. सूत म्हणाले, राजधानीला पोचल्यावर राजा परीक्षिताला आपल्या त्या निंदकर्माबद्दल अतिशय पश्चाताप झाला. तो अत्यंत उदास होऊन विचार करू लागला, मी निरपराध तसेच आपले तेज झाकून ठेवलेल्या ब्राह्मणांबरोबर असभ्य पुरुषासारखा नीच व्यवहार केला, हे किती वाईट झाले. त्या महात्म्याचा अपमान केल्यामुळे लवकरच एखादे भयंकर संकट माझ्यावर अवश्य येईल आणि ते खुशाल येवो, कारण त्यामुळे माझ्या पापाचे प्रायचित्त मला मिळेल. असे कृत्य माझ्याकडून पुन्हा खात्रीने घडणार नाही. ब्राह्मणाच्या क्रोधाग्नीने आजच माझे राज्य, सेना आणि समृद्ध खजिना जळून खाक होऊ दे. त्यामुळे पुन्हा कधीही माझ्यासारख्या दुष्टाची ब्राह्मण, देवता आणि गाय यांच्या बाबतीत अशी पापबुद्धी निर्माण होणार नाही. परीक्षित असा विचार करीत होता. एवढ्यात त्याला असे समजले की ऋषी कुमाराच्या शापाने तक्षक त्याला दंश करणार आहे. त्यामुळे संसारात आसक्त असणाऱ्या आपल्याला लवकरच वैराग्य प्राप्त करून देणारा तक्षक रूप मृत्यू त्याला चांगला वाटला. या जगातील आणि परलोकांतील भोगांना जो पहिल्यापासून तुच्छ आणि त्याज्य समजत होता, आता त्याचा प्रत्यक्ष त्याग करून आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणाची सेवा हीच सर्वश्रेष्ठ मानून आमरण उपोषण व्रत घेऊन तो गंगा तीरावर बसला. तुळशीच्या सुगंधाने मिश्रित असलेले गंगाजल भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांचे पराग घेऊन प्रवाहित